आजकाल आशाजी आणि त्यांचे पती रमेशजी त्यांचा मुलगा आणि सुनेच्या घरी आले आहेत. आशाजींचा मुलगा प्रवीण आपल्या ऑफिसच्या कामात इतका व्यस्त असतो की त्याला आईवडिलांशी बोलायलाही वेळ मिळत नाही. आणि कधी आशाजींना त्याला काही विचारायचं असेल किंवा काही बोलायचं असेल तर तो अगदी रागानेच उत्तर द्यायचा, आई तू दिवसभर घरी रिकामीच बसलेली असतेस, पण तुझ्याबरोबर वाया घालवायला वेळ माझ्याकडे अजिबात नाही. मला अजून बरीच ऑफिसची कामं करायची आहेत, मला असा त्रास देऊ नकोस, असं म्हणत तो तिथून निघून जायचा. सुनही काही कमी नव्हती. खरं तर सुनेचेच आईवडिलांविरुद्ध नकारात्मक गोष्टी बोलून प्रवीणच्या मनात विष कालवलं होतं. आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या या वागण्याने आशाजी खूप दुःखी असायच्या, पण त्या त्यांचं नशीब समजून त्या दुर्लक्ष करायच्या. आशाजी त्यांच्या काळातील आठवणींमध्ये हरवल्या होत्या. प्रवीणचे वडील एवढ्या मोठ्या पदावर काम करत होते. त्यांनी ऑफिस आणि कुटुंब या दोन्ही जबाबदाऱ्या अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळल्या होत्या. तरीही त्यांनी नेहमी आपल्या मुलांना तसेच त्यांच्या पालकांना त्यांनी ही वेळ दिला होता. ते सगळ्यांशीच अगदी प्रेमाने बोलायचे आणि आईवडिलांच्या भावनांचाही आदर करायचे. पण आमचा मुलगा आणि सून आमच्या भावना कसं समजून घेणार, ते तर व्यवस्थित बोलतही नव्हते. स्वयंपाकघरातील सर्व कामे ही आशाजींनाच करावी लागत होती. सून नेहमीच असं दाखवायची जणू काही घरची सगळी कामं तीच करते. अनेक वेळा आशाजींनी आपल्या सुनेला आपल्या आईशी फोनवर बोलताना ऐकलं होतं आणि सून नेहमी म्हणायची की एकीकडं मुलाचं शिक्षण तर दुसरीकडे घरची सगळी कामं आहेत आणि तिसरं म्हणजे माझ्या सासरची मंडळी, ते येऊन माझ्या डोक्यावर बसले आहेत. त्यांना इतकंही समजत नाही की मी बिचारी एकटा जीव मी काय काय करेल. मुलाच्या परीक्षेच्या वेळीही ती नेहमी तिच्या नवऱ्याला सांगायची की तुमच्या आईवडिलांना त्यांच्या घरी सोडा. माझ्या मुलाची परीक्षा चांगली झाली नाही तर माझ्यापेक्षा वाईट कोणी होणार नाही. आशाजींना सर्व काही माहीत होतं, पण पतीच्या प्रकृतीचा विचार करून त्या तोंड बंद ठेवायच्या. आशाजी तिला प्रत्येक कामात मदत करत असत, तरीही त्यांच्या सुनेला तिला घरातून हाकलून देण्याचं कारणच हवं होतं. खरं तर आशाजी आपल्या पतीच्या उपचारासाठी आपल्या सून आणि मुलाच्या घरी शहरात राहायला आल्या होत्या, कारण त्यांना दररोज गावापासून इतक्या लांब येणं शक्य नव्हतं. आशाजींनाही गुडघ्यांमध्ये त्रास होत होता, पण एवढं असूनही त्यांनी कधीही तक्रार केली नाही. कधीकधी त्या खूप दुःखी झाल्या की त्यांना त्यांच्या नातवासोबत खेळावंसं वाटायचं, पण त्याच वेळेस त्यांची सून त्यांच्यावर ओरडायची की तुमची हिंमत कशी झाली माझ्या मुलाला स्पर्श करण्याची, गुपचूप तुमच्या खोलीत पडून राहा. आशाजींना आता त्यांचं आयुष्य एकदम ओझं वाटू लागलं होतं. माझा नवरा आजारी काय पडला तर माझ्याशी प्रेमाचे 2 शब्दही बोलायला कोणी नाही. तर आशाजींचे पती हे नेहमीच आजारी असायचे. त्यानंतर त्यांच्या पतीचं 10 दिवसांनी ऑपरेशन होणार होतं आणि आशाजींना गुडघ्यात इतकं दुखत होतं की त्यांना नीट चालताही येत नव्हतं. आज रविवार होता, त्यामुळे त्यांचा मुलगा पण घरीच होता. म्हणूनच आशाजींनी त्यांच्या मुलाला त्यांना हॉस्पिटलमध्ये सोडण्यास सांगितलं की तुझ्या वडिलांचा रिपोर्ट दाखवावा लागेल. पण मुलाने स्पष्ट नकार दिला. आई, मला फक्त एका रविवारी सुट्टी मिळते आणि त्या रविवारीही तू मला त्रास देऊ लागलीस, त्यापेक्षा तू रिक्षाने जा, असं म्हणत प्रवीण पुन्हा आपल्या खोलीत जाऊन आडवा झाला. आशाजी दरवाजाकडे जात असतानाच त्याच्या सुनेचा आवाज आला, अहो ऐका ना, मला गाडीने पार्लरला सोडा, बाहेर खूप कडक ऊन आहे. ठीक आहे, तू तयार हो, आतून आवाज आला. ते पाहून आशाजी भरल्या डोळ्यांनी बाहेर पडून रिक्षा शोधू लागल्या. त्या बिचाऱ्या त्या लंगडत चालत होत्या आणि तेवढ्यात मागून एक रिक्षाचालक येऊन थांबला आणि म्हणाला, आई, तुम्हाला चालताना खूप त्रास होत आहे, तुम्हाला कुठे जायचं असेल तर मी तुम्हाला सोडू का? त्याचे आभार मानून आशाजी रिक्षात बसल्या आणि मनातल्या मनात त्याला खूप आशीर्वाद देऊ लागल्या. दवाखान्यात पोचल्यावर जेव्हा त्याला पैसे देऊ केले तेव्हा रिक्षावाला म्हणाला, आई, एवढ्या उन्हात पुन्हा पायी कसे जाणार? तुम्ही जाऊन परत या, मी तुमच्यासाठी इथेच उभा आहे, मी तुम्हाला परतही सोडून देईन. रिक्षावाल्याच्या 2 प्रेमळ शब्दांनी आशाजींचं मन भरून आलं होतं.
जोपर्यंत आशाजींचे पती बरे होते तोपर्यंत कोणीही त्यांच्याकडे बोटही दाखवू शकत नव्हतं. पण जेव्हापासून त्यांचा अपघात झाला तेव्हापासून ते बिचारे पूर्णपणे असहाय्य आणि लाचार झाले होते. या 2 महिन्यात किती वेळा आशाजींनी आपल्या सून आणि मुलाकडून खरं खोटं ऐकलं कुणास ठाऊक. तर रमेशजींच्या सेवानिवृत्तीच्या पैशातूनच त्यांच्यावर उपचार केले जात असले तरी त्यांच्यावर उपकार केले जात आहे असं दाखवलं जात होतं. एके दिवशी आशाजींना त्यांचे पती रमेशजी यांचे जवळचे मित्र म्हणजेच मोहनजी यांचा फोन आला की ते संध्याकाळी रमेशजींना भेटायला येत आहेत. आशाजींना खूप आनंद झाला की प्रवीणच्या वडिलांनाही थोडं हवंसं वाटतं. त्यांनी प्रवीणला सांगितलं की तुझ्या वडिलांचे मित्र येत आहेत, त्यामुळे त्यांच्याकरता थोड्या नाश्त्याचा बंदोबस्त करून ठेव. जो काही खर्च येईल तो तुझ्या वडिलांच्या पैशातून वजा करून घे. त्यांचे नाव ऐकताच रमेशजींच्या हृदयात एक नवीन ऊर्जा संचारली. पण त्यांच्या सुनेने काहीही बनवण्यास स्पष्टपणे नकार दिला. आशाजींनी कसं तरी लंगडत सगळी कामं केली. संध्याकाळी जेव्हा त्यांचे मित्र त्यांना भेटायला आले तेव्हा रमेशजी खूप खुश झाले. त्यांनी त्यांची पत्नी आशाजी आणि सून यांच्याशी ओळख करून दिली. प्रवीणला भेटल्यानंतर त्यांचा मित्र म्हणाला, बाळा, आज तू जे काही आहेस ते तुझ्या आईवडिलांमुळे आहे. तुझ्या आईने तुझे पालनपोषण करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. सगळी कामं सांभाळूनही तिने कधी वेडंवाकडं तोंड केलं नाही. हे सर्व करणं सोपं नाही. आता त्यांना आनंद देण्याची पाळी तुमची आहे. आपल्या पालकांचा नेहमी आदर करा, त्यांना कधीही दुखवू नका आणि त्यांची मनापासून सेवा करा. ते अजूनही बोलतच होते की त्यांची सून त्यांना आडवतच म्हणाली, काका, वाईट वाटून घेऊ नका, परंतु हे काही अगदी जगावेगळे पालक नाहीत. त्यांनी त्यांच्या मुलांना वाढवलं आहे, त्यांनी काही वेगळं केलं नाही. प्रत्येकजण आपल्या मुलांसाठी इतकं तर करतंच. त्यावर प्रवीण म्हणाला की होय काका, प्रीती अगदी बरोबर बोलत आहे आणि असंही आम्ही आमच्या परीनं प्रयत्न करत आहोत. आई वडिलांना सुखी ठेवण्यासाठी त्यांची सेवा करण्यात आम्ही कोणतीही कसर सोडलेली नाही. आमच्या परीने आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत. आपल्या मुलांचे आणि सुनेचे हे कठोर शब्द ऐकून आशाजींच्या डोळ्यात पाणी आलं. तिला सर्वांसमोर स्वतःला कमकुवत सिद्ध करायचं नव्हतं, म्हणूनच तिने आपल्या परीने आपल्या पदराने अश्रू पुसले आणि पाहुण्यांना म्हणाली, प्रवीण आमची खूप काळजी घेतो. तो खूप चांगला मुलगा आहे आणि आम्हाला कशाचीही कमी पडू देत नाही. तितक्यातच प्रवीण अगदी रागानेच म्हणाला, आई, प्लीज माझ्यासमोर चांगलं वागण्याचं नाटक करू नकोस. तूच या लोकांना सांगितलं असशील मला हे सगळं बोलायला आणि आता भोळी बनत आहेस. मुलगा प्रवीणच्या तोंडातून असे कठोर शब्द ऐकून आशाजींचे डोळे भरून आले आहेत. अंथरुणावर पडलेल्या आशाजींना जणू मोठा धक्काच बसला आणि त्या झोपूनच बोलल्या, ज्या मुलाचे अगदी नाजूकपणे पालनपोषण केलं आणि ते ज्याच्यावर आपलं आयुष्य अर्पण केलं, तो मुलगा आज आपल्या आईवडिलांच्या पालनपोषणावर प्रश्नचिन्ह उभा करत आहे आणि तोही आपल्या पत्नीसमोर. अरे, तुझ्या बायकोने तुला अशा जाळ्यात बांधलं आहे की तू आम्हाला विसरला आहेस, ज्यामुळे तुला इतर कोणीही दिसत नाही. दुसरीकडे प्रवीणचं बोलणं ऐकून प्रीतीला खजिना सापडल्यासारखा आनंद झाला होता. अखेर तिला जे हवं होतं तेच होत होतं. वास्तविक प्रीतीने गोडगोड बोलून प्रवीणला आपल्या जाळ्यात अडकवलं होतं. आता प्रवीणला प्रीतीच्या प्रत्येक गोष्टीची खात्री पटत होती. एके दिवशी प्रवीण हा ऑफिसमधून परतला होता आणि तेव्हा त्याला बरं वाटत नव्हतं. प्रीतीने चेक करून पाहिलं तर प्रवीणला खूप ताप होता. त्याचं शरीरही खूप दुखत होतं. प्रीतीने मुद्दाम आईवडिलांना काहीही सांगितलं नाही आणि रात्रभर प्रवीणची सेवा करण्याचं नाटक करत होती. सकाळी जेव्हा आईला कळालं तेव्हा ती प्रवीणकडे गेली आणि विचारू लागली, बेटा, तू मला सांगितलं नाहीस की तू आजारी आहेस ते. मला माहीत असतं तर मी काढा बनवून तुला दिला असता, लगेच बरं झालं असतं. इतक्यातच प्रवीण आईला रागवताच म्हणाला,
रागवतच म्हणाला, तू तर रात्री मस्त गाढ झोपली होतीस. माझं शरीर किती दुखत होतं माहीत आहे का तुला? बिचारी प्रीती रात्रभर जागी राहिली, मला औषधं दिलं आणि वेदना कमी करण्यासाठी माझे पाय दाबत राहिली. तेव्हा मी कुठेतरी झोपू शकलो. प्रवीणने हे म्हटल्यावर त्यांना असं वाटलं जणू काही आशाजींच्या आयुष्यभर केलेल्या मेहनतीवर कुणीतरी बादलीभर पाणी ओतलं आहे. आशाजी समंजस आवाजात म्हणाल्या, बेटा, तुझा दरवाजा बंद असतो. तुला काय त्रास होत आहे हे मला कसं कळेल? असंही तू अगदी बरोबर आहेस. तुझी बायकोच तुझं सर्वस्व आहे. आम्ही तुझ्यासाठी काही केलेलं नाही. त्या दरम्यान रमेशजी म्हणाले, बेटा, मी दिवसभर ऑफिसच्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त होतो, पण तुझ्या आईने रात्रभर जागून तुझी खूप काळजी घेतली आहे. तुला जे हवं ते दिलं आहे. तुला कोरड्या जागी झोपायची आणि स्वतः ओल्या जागेवर झोपायची, पण तरीही तिने कधी तक्रार केली नाही. अशी आहे तुझी आई. तू मोठा झालास तेव्हा परीक्षेच्या वेळीही तू उशिरापर्यंत जागरण करत होतास. तेव्हा तुझी आई तुझ्यासोबत जागायची. कधी ती तुला चहा बनवून द्यायची, तर कधी तुझं डोकं दाबायची. मी फक्त माझे पैसे खर्च केले होते, पण तिने तिच्या दिवसांची शांतता आणि रात्रीची झोप ही तुझ्यासाठी अर्पण केली होती. आणि जेव्हा तू प्रीतीशी लग्न करण्याबद्दल सांगितलं, तेव्हा सगळं तुझ्या विरोधात होते, पण तुझी आई तुझ्या पाठीशी उभी होती. लग्नानंतरही तिने आपल्या सुनेवर स्वतःच्या मुलीसारखं प्रेम केलं होतं, पण सुनेने मात्र कधीही तुझ्या आईला आपली आई मानली नाही. तिने फक्त तुझ्यावर आपला अधिकार गाजवला. आम्ही इथे आल्यानंतरही ती फक्त तुझ्या आवडीचेच जेवण बनवत होती. मी माझ्या बचतीतून एकही महागडी भेटवस्तू आणली आहे आणि असं सांगून ती तुला तिच्या आकर्षणाच्या जाळ्यात अडकवत यशस्वी झाली होती. हळूहळू ती तुला आमच्यापासून दूर नेत आहे हे आम्हालाही चांगलंच कळत होतं, पण आमच्या संगोपनावर आमचा विश्वास असल्यानं आम्ही काहीच बोललो नाही. पण आईवडिलांच्या त्यागावर प्रश्नचिन्ह लावण्याइतपत मुलगा जाईल हे आम्हाला माहीत नव्हतं. सकाळी चहा नाश्ता घेऊन तुझी आई तुझ्या खोलीत गेली आणि तेव्हा तू म्हणालास की नाश्ता इथेच ठेव आणि तू निघून जा. आम्ही ते नंतर खाऊ. बिचारी प्रीती रात्रभर झोपली नाही. तिला पूर्ण झोप तिची होऊ दे. बेटा, काल आलेल्या तुझ्या बायकोची तुला एवढी काळजी आहे आणि ज्या आईने तिच्या झोपेची पर्वाही न करता तुला खूप मोठं केलं आणि या जगात अगदी स्वाभिमानानं जगण्यास सक्षम केलं, तिच्या सर्व प्रयत्नांना तू क्षणार्धात नाकारलं. प्रवीण काहीही बोलणार होता, पण बाबांनी त्याला अडवलं आणि म्हणाले, कोणीतरी खरंच सांगितलं आहे की आपलंच नाणं खोटं असेल तर दुसऱ्यांना बोलण्यात काय अर्थ आहे. पण आता पाणी डोक्यावरून गेलं आहे. आता मी माझ्या पत्नीचा अपमान सहन करू शकत नाही. बाळा प्रवीण, तुला आणि तुझ्या पत्नीला तुमच्या आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा. आता आम्हाला इथून निघायचं आहे. यावर सून ही निर्लज्जपणे म्हणाली, बाबा, आज तुम्ही पहिल्यांदाच खूप छान बोललात. कारण दुसऱ्याच्या घरी नोकरासारखं राहण्यापेक्षा स्वतःच्या घरात राहणं कधीही चांगलं. त्यावर प्रवीण म्हणाला की थोडा वेळ लागला, पण तुम्हा लोकांपासून माझी सुटका तर झाली. नाहीतर मी ठरवलं होतं की मी स्वतः तुम्हाला गावी सोडून येईल. मुलाचे आणि सुनेचे हे कडू शब्द ऐकून दोघेही पतीपत्नी आपापले सामान गोळा करून गावाकडे जायला निघाले. पण त्यांचा झालेला अपमान त्यांना सहन होत नव्हता. दोघेही रात्री झोपले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते घरी पोहोचले. घरी गेल्यावर खूप दुःख मनात घेऊन दोघेही झोपले आणि सकाळी अंथरुणातून उठलेच नाही. त्यांच्या दुःखातून त्यांना कायमची मुक्ती मिळाली. मुलगा व सुनेला कळताच ते दोघेही
ते निघून आले. धावपळ करत आले. सर्व विधी झाल्यानंतर प्रवीणने घर विकण्याचा निर्णय घेतला, कारण त्याला शहरात जाऊन आरामात राहता यावं. आणि त्यामुळेच जेव्हा वडिलांच्या मित्राने हे ऐकलं की त्यांचं घर विकलं जात आहे, तेव्हा ते ताबडतोब घरी आले आणि प्रवीणला म्हणाले, बाळा प्रवीण, मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. मात्र प्रवीण त्यांचं काही ऐकून घ्यायला तयार नव्हता. तेव्हा ते म्हणाले की, बेटा, तुझ्या वडिलांच्या खोलीतील कपाट उघड. तुला जाणून घ्यायचं नाही का की तुझ्या वडिलांनी तिला कधी स्पर्श का करू दिला नाही. तेव्हा त्याला आठवलं की त्याने कितीतरी वेळा वडिलांचं कपाट उघडण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याला कपाट उघडताना पाहून वडील त्याला नेहमी रागवायचे. ते त्याला कधी कपाटाजवळही येऊ देत नव्हते. पण आज अखेर या रहस्यावरून पडदा उलगडणारच होता. प्रवीणने कपाट उघडताच आत काही कागदपत्र ठेवलेली दिसली आणि ती कागदपत्रे उघडल्यावर त्याला वाटलं की काही जमिनीचे, प्रॉपर्टीचे काहीतरी कागदपत्रे असतील. पण ते कागदपत्र वाचताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्यावर लिहिलं होतं की आजपासून 25 वर्षापूर्वी त्यांनी प्रवीणला एका अनाथ आश्रमातून दत्तक घेतलं होतं. प्रवीणच्या मेंदूला मुंग्या येऊ लागल्या आणि हातपाय बधिर झाले. जणू काही त्याच्या अंगात जीवच राहिला नव्हता आणि तो कागद त्याच्या हातून निसटून खाली जमिनीवर पडला. प्रवीणला अशा अवस्थेत पाहून प्रीतीने पेपर उचलून वाचायला सुरुवात केली आणि जसा तिने पेपर उचलून वाचायला सुरुवात केली तेव्हा तीही थक्क झाली. वडिलांनी आपली सर्व संपत्ती आणि दागिने हे प्रवीण आणि त्याच्या पत्नीच्या नावे केली होती. आता प्रवीणला मात्र स्वतःचीच लाज वाटू लागली होती की मी हे काय केलं. ज्या आईवडिलांनी या अनाथ मुलाला जमिनीवरून उचललं आणि सिंहासनावर नेलं, नवीन जीवन दिलं, माझा सर्व आनंद आणि इच्छांना महत्त्व देऊन आपल्या आयुष्याचा इतका मोठा त्याग केला, त्यांना मी काही दिवस माझ्या घरात जागाही देऊ शकलो नाही आणि त्यांचा सतत अपमान करून त्यांना परत पाठवलं. त्यांना 2 वेळचं साधं जेवणही मी देऊ शकलो नाही. त्याचबरोबर सन्मानानेही त्यांना जगू दिलं नाही. याची मला खूप लाज वाटते. आज तो स्वतःच्या नजरेत पडला होता. पण सर्व घटनांनी हैराण झालेली प्रीती ही थोडा वेळ काहीच न बोलता काहीच बोलू शकली नाही. पण तिने स्वतःवर जे काही नियंत्रण ठेवत प्रवीणला सांगितलं की मी तुमची गुन्हेगार आहे. जे आयुष्यभर तुमच्या आईवडिलांविरुद्ध मी तुमच्या मनात जे विष पेरलं होतं आणि त्यामुळेच तुम्ही त्यांच्याशी साधं बोलूही शकले नाही. त्यांच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते. पण आता काय करता येईल. सगळं निघून गेल्यावर प्रवीण तिथून उठला आणि आईवडिलांच्या फोटोसमोर गुडघे टेकून बसला आणि त्याने माफी मागू लागला. आई, बाबा, मला माफ करा. आम्ही घोर पाप केलं आहे. मुलगा होण्याचं माझं कर्तव्यसुद्धा मी पार पाडू शकलो नाही. आईवडिलांच्या फोटोसमोर रडता रडता त्याचे डोळे लागले. तेव्हा अचानक त्याला असं वाटू लागलं की कोणीतरी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत आहे आणि हात फिरवून म्हणत आहे की जर तुम्ही आम्हाला हा आदर आणि थोडंसं प्रेम आम्ही जिवंत असताना जर दिलं असतं तर आज आम्ही सुखाने आणि अगदी शांतपणे समाधानाने मरण पावलो असतो. आता तुमच्या कृत्याचा पश्चाताप झाला आहे, तर आम्हालाही आमच्या तपश्चर्येचं फळ मिळालं आहे. आता आम्हालाही शांततेत मुक्ती मिळेल. प्रवीण अचानक झोपेतून जागा झाला. पाहिलं तर समोर कोणीच नव्हतं, पण ते आपलेच आईवडील असल्याची जाणीव त्याला झाली होती. कारण लहानपणी त्याची आई त्याच्या डोक्यावर असाच हात ठेवून आशीर्वाद द्यायची. त्याने आपल्या आईवडिलांचे आभार मानले आणि ठरवलं की ते घर आता विकायचं नाही.
तर तेथे वृद्धाश्रम बांधून आयुष्यभर तेथे राहणाऱ्या लोकांची सेवा करायची, वृद्धांची सेवा करायची. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आईवडील आहेत तोपर्यंत त्यांची अगदी मनोभावे सेवा करून घ्या. नंतर पश्चाताप करण्याव्यतिरिक्त काहीही हाती राहत नाही. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा. धन्यवाद.